नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाचं आज एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे। उद्घाटनापूर्वी एकनाथ शिंदे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर शिंदे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर जात जलवाहिनी आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाचं उद्घाटन करतील। लातूर सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल्सच्या प्रवासी बसला अपघात झाला। लातूरवरून पुण्याकडे जाणाऱ्या या बसनं सीएनजी सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोला मागून जोरदार धडक दिली। अपघातामुळे बसचं मोठं नुकसान झालं असून प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळ उडाला। घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। रुग्णवाहिका तातडीनं दाखल होऊन जखमींना प्रथमोपचार देण्यात आले। गंभीर जखमींना पुढच्या उपचारासाठी औसा इथं हलवण्यात आले। छत्रपती संभाजीनगर शहराच्या हर्सुलमधून 31 जुलैला बेपत्ता झालेल्या छावा संघटनेचा शहर प्रमुख सचिन पुंडलिक कवताडे याचा प्रेम प्रकरणातून गळा चिरून हत्या झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। प्रेयसीनं तिच्या मामेभावाच्या मदतीनं सचिनचा काटा काढला। वाहत गेलेला हा मृतदेह मुंगी गावात तरंगत काठावर आला आणि त्यानंतर या हत्येला वाचा फुटली। अहिल्यानगर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवता 4 दिवसात 2 आरोपींना बेड्या ठोकल्या। अद्याप एक आरोपी पसार आहे। दुर्गेश मदन तिवारी, भारती रवींद्र दुबे, छावा संघटनेची महिला प्रदेशाध्यक्ष अशी अटकेतील आरोपींची नावं आहेत। अफरोज खान हा पसार आहे। सांगली जिल्ह्यातील शिराळामधील माळेवाडी कोकरूड येथील गोसावी वस्तीतील एका घरामध्ये बिबट्या शिरला। दरम्यान घरात शिरलेला हा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं। बिबट्या घरात शिरलाय हे लक्षात येताच घरात गेलेल्या महिलेनं समयसूचकता दाखवत घराला बाहेरून कडी घातली आणि बिबट्याला घरात कोंडलं। हे रेस्क्यू ऑपरेशन चालू असताना नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। युक्रेन रशिया युद्ध लवकरच संपेल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। पुतीन यांनाही युद्ध संपवायलाच हवंय असं त्यांनी म्हटलंय। जग युद्धाला कंटाळलंय। आम्ही आता हे प्रदीर्घ काळ सुरू असलेलं युद्ध संपवू असं त्यांनी म्हटलंय। आम्ही आतापर्यंत 6 युद्ध थांबवली, ती सगळी मोठी युद्ध होती। भारत पाकिस्तान युद्धाचाही त्यामध्ये समावेश होता असं ट्रम्प यांनी पुन्हा म्हटलंय। आफ्रिका खंडातील रवांडा कांगो संघर्ष 31 वर्ष जुना आहे, तोही आम्ही थांबवला असं त्यांनी म्हटलंय। मात्र इराणची भविष्यातील अण्वस्त्र सज्जता संपवण्यासाठी आम्हाला यश आलेलं नाही असंही त्यांनी म्हटलंय। श्रीनगरमध्ये भारतीय हवाई दलाचा मोठा युद्ध सराव पार पडला। ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेजवळ 3 दिवसांचं मॉक ड्रिल केलं गेलंय। आजपासून 21 ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या सरावामध्ये श्रीनगर आणि अवंतीपुरा हवाई तळांचाही सहभाग असण्याची शक्यता आहे। गुजरात आणि राजस्थान नंतर जम्मू काश्मीरच्या सीमा भागात अशा प्रकारचा हा पहिलाच सराव होणार आहे। हवाई दलाकडून नोटाम जाहीर करून पंजाब आणि हिमाचल प्रदेशलाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची आज घोषणा होणार। अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये निवड समितीची बैठक होणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यीय संघ निश्चित करण्यात आलाय। शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांच्यावरती अनिश्चितता कायम आहे, तर जसप्रीत बुमराहलाच संघामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे। आज दुपारी अजित आगरकर आणि गौतम गंभीर पत्रकार परिषद घेणार असून संघाची घोषणा होईल अशी शक्यता आहे। या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आपण